ख्रिस्तात सर्वांना सलाम. या सुंदरशा समयी परमेश्वराने आम्हाला त्याची उपकार शुद्धी करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही त्याचेच आणि त्याचेच आभार मानतो. मत्तेचा 8वा अध्याय वचन 23 ते 27. प्रियानो, ज्यावेळेस आपण हे वचन वाचू त्यावेळेस आपल्याला कळून येते की येशू ख्रिस्ताने त्याचे शिष्य समुद्रामध्ये प्रवास करत होते आणि एकदमच समुद्रामध्ये वादळ सुटले आणि ते वादळ इतके मोठे होते की ते तारू लाटाने झाकू लागत होते. त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी येशू ख्रिस्ताला हाक मारली आणि ते म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडलो. त्यावेळेस येशू ख्रिस्त उठला आणि म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात? आणि त्यांनी समुद्राला आज्ञा केली, त्या वादळाला आज्ञा केली आणि ते शांत केले. प्रियांनो, आपल्याला कळून येते की शिष्य अल्पविश्वासी होते, पण याच्या पलीकडे देखील एक गुढ आहे. या वचनामध्ये एक रहस्य लपलेलं आहे. ते म्हणजे शिष्यांनी येशू ख्रिस्ताला हाक मारूपर्यंत येशू ख्रिस्त उठला नाही. एखाद्या वादळामध्ये येशू ख्रिस्त कसा झोपू शकतो? प्रियांनो, आपण देखील अशाच प्रकारच्या वादळांमधून हे आयुष्य जगत असताना आपण अशाच प्रकारचे वादळ फेस करतो. प्रॉब्लेम्स, फायनान्शियल कंडिशन्स, गरिबी, रोग, आजार, डिप्रेशन, आयसोलेशन. येशू ख्रिस्त वाट बघत आहे की तुम्ही कधी त्याला हाक मारणार. आपल्या वादळामध्ये आपण येशू ख्रिस्ताला हाक मारतो का, हा विचार आपण सर्वांनी आज करायचा आहे. येशू ख्रिस्त आपल्या वादळाला शांत करणार आहे ज्यावेळेस आपण त्याला हाक मारू. त्यावेळेस तो वाट बघत आहे की तुम्ही कधी त्याला हाक मारणार. विश्वासाने त्याला हाक मारा आणि तुमचे वादळ, तुमचे प्रॉब्लेम्स परमेश्वर नाहीसे करणार. परमेश्वर वाट बघत आहे. चला, त्याने आपले वादळ थांबवलेले आहे, त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊया आणि गीत गात त्याच्या समोर येऊया. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. सब मिलके गाए. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, 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 हालेलुया. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. सदा मैं स्तुति करूंगा और सदा तुझे याद करूंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जीऊंगा. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, स्तुति करेंगे, यीशु की स्तुति करेंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
हालेलुया सोनाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. तारक तू सामर्थ्य तू येशू देव युगानुगावे. तारक तू सामर्थ्य तू येशू देव युगानुगावे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या किती तो चांगला आहे. सैतानी बंधना तुम्ही आपल्याला सोडवितो. हालेलुया सैतानी बंधना तुम्ही आपल्याला सोडवितो. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगावे. तारक तो सामर्थ्य तो येशू देव युगानुगावे. हालेलुया होसाना. हालेलुया होसाना. हालेलुया 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 हालेलुया.
आपण सर्वजण जोरदार टाळ्याने परमेश्वराचे आपापल्या घरामध्ये स्वागत करूया. आज रविवार दिनांक 3 ऑक्टोबर 2021 प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. आपण आपल्या आजच्या भक्तीला प्रारंभ करीत आहोत. आजची ही विशेष भक्ती आहे आणि आम्ही आज प्रभू भोजनामध्ये देखील सहभागी होणार आहोत. आपण प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, मागील संपूर्ण महिनाभर तू आमचा सांभाळ आणि प्रतिपाळ केलेला आहेस आणि आम्हाला हा नवीन महिना ऑक्टोबर महिना तू दिलेला आहेस यासाठी की आम्ही हे बापा तुझी उपासना करावी आणि भग्न अनुतप्त अंतःकरणाने आमच्या परमेश्वर देवाला आम्ही पुन्हा एक वार आळवावं आणि आत्म्याने दीन होऊन आम्ही देवाला उंचवावं. हा आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये तू आम्हाला दिलेला आहेस. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे तू आम्हाला बापा परमेश्वरा पापांपासूनचं जे महान तारण दिलेलं आहेस आणि त्या तारणासहित आम्हाला स्वर्गातील सर्व स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्त येशूमध्ये आशीर्वादित केलेला आहेस. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. हे बापा, आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आजच्या सर्व भक्तांना तू आशीर्वादित कर. जेथे कोठे बापा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात अशा प्रकारे जिवंत देवाची उपासना होत आहे त्या प्रत्येक ठिकाणी तू आपलं गौरव प्रगट कर बापा. प्रभू, आत्म्याने व खरेपणाने आम्हाला उपासना करता यावी यासाठी आज तू आमच्यावर तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव कर बापा. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या नावामध्ये आम्ही बांधून टाकीत आहोत. मान महिमा गौरव देवाला, धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो म्हणून तर आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहणार आहोत आणि उभे राहून आम्ही एक गीत गाणार आहोत. येशू टांगला अर्पिलेला कोकरा स्तुत्य स्तुत्य येशूला अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला कोकरा
ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला को करा. क्षमा पापांची पावलो अर्पिलेला को करा. आता स्वर्गास चाललो अर्पिलेला को करा. अत्यंत प्रिय को करा. हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला को करा. सारी दुःखे संपुनी अर्पिलेला को करा. सदा स्तवेन गाऊनी अर्पिलेला को करा. अत्यंत प्रिय को करा. हे येशू नाम हो मधुर ऐकोनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला को करा. अर्पिलेला को करा. उभे असतानाच आपण आपला विश्वासांगीकार म्हणजे प्रेषितांचा मतांगीकार एकमुखाने एक चित्ताने सर्व मिळून गांभीर्याने जाहीर करूयात. प्रारंभ करूयात. प्रेषितांचा मतांगीकार. सर्व समर्थ देव जो पिता आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला कुमारी मरिया पासून जन्मला ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले ज्याला वधस्तंभी दिले जो मरण पावला व ज्याला पुरिले तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करायला जो येणार आहे त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र जनांची सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. उभे असतानाच आम्ही आळीपाळीचं शास्त्रपाठ वाचन करीत आहोत. आज 40वा रविवार. दैवी आधार. प्रारंभ करीत आहोत. परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो आणि त्याचा आयुष्यक्रम त्याला प्रिय आहे. तो पडला तरी सपशेल पडणार नाही कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो तरी धार्मिक निराश्रित झालेला व त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिले नाही. तो नेहमी उदार असतो.
तो उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते. वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, म्हणजे तुझी वस्ती कायमची राहील. कारण परमेश्वराला न्यायप्रिय आहे. तो आपल्या भक्तास सोडित नाही. त्यांचे रक्षण सर्व काळ होते, पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो. धार्मिक पृथ्वीचे वतन पावतील, तीत ते सर्वदा वास करतील. धार्मिकाचे मुख सुज्ञान वदते, त्याची जिव्हा न्याय उच्चारिते. त्याच्या देवाचे नियमशास्त्र त्याच्या हृदयात असते, त्याची पावले घसरणार नाहीत. परमेश्वराची प्रतीक्षा कर व त्याच्या मार्गाचे अवलंबन कर, म्हणजे तो तुझी उन्नती करून तुला पृथ्वीचे वतन देईल. दुर्जनांचा उच्छेद झालेला तू आपल्या डोळ्यांनी पाहशील. मी एक उग्ररूपी दुर्जन पाहिला. तो हिरव्यागार वृक्षासारखा आपल्या जागी विस्तारलेला दिसला, पण मी तिकडून गेलो. तो त्याचा मागमूस राहिला नव्हता. मी त्याचा शोध केला तरी तो सापडला नाही. सात्विक मनुष्याकडे लक्ष दे, सरळ मनुष्याकडे पहा. शांतिप्रिय मनुष्याची वंश परंपरा राहील. पातकी तर एकंदरीने नष्ट होतील, दुर्जनांचा वंश छेदिला जाईल. परंतु धार्मिकांचे तारण परमेश्वरापासून होते. संकट समयी तोच त्यांचा दुर्ग आहे. परमेश्वर त्यास सहाय्य करतो व त्यास मुक्त करतो. त्यास दुर्जनापासून मुक्त करतो व तारतो, कारण त्यांनी त्याचा आश्रय धरला आहे. आमेन. शास्त्रपाठ वाचन उत्पत्ती अध्याय 3 आणि वचने 8 पासून ते पुढे 21 पर्यंत. उत्पत्ती अध्याय 3 वचने 8 ते 21. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कुणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केले होते, त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवेल. आदामास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला
आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेविले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. परमेश्वर देवाने आदाम व त्याची स्त्री यासाठी चर्मवस्त्रे करून त्यास घातली. देव बापा वाचलेली वचने आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण आपली मस्तके परमेश्वरापुढे झुकूया, डोळे बंद करूया. आम्ही मध्यस्थीच्या पाळकीय प्रार्थनेमध्ये जात आहोत. प्रार्थना करूया. परमपवित्र आणि परमोच्च ठिकाणी विराजमान असणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, परमेश्वर बापा, आकाश आणि पृथ्वी यांच्या निर्माण करणाऱ्या आमच्या स्वर्गीय देवा, पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. हे बापा, आमचा निर्माण करता परमेश्वर देव तू आहेस आणि निर्मिती या नात्याने आम्ही तुझी भक्ती करावी, उपासना करावी ही तुझी इच्छा आहे. आणि आज तू आम्हाला तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा, तुझं सामर्थ्य, तुझी कृपा तू आम्हाला पुरवलेली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. मागील संपूर्ण महिनाभर तू आमचा सांभाळ प्रतिपाळ केलास, आमचं जाणेना आशीर्वादित केलंस. आम्हा प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये हे बापा परमेश्वरा तू बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची स्वर्गीय शांती भरलीस. आणि बापा परमेश्वर आमचा आत्मा, जीव, शरीर हा तू सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवलेला आहेस. आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो. आता या नवीन महिन्यामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. इमॅन्युएल आम्हा सनिध देव, परमेश्वर देव आमच्याबरोबर आहे. आणि म्हणून आम्ही हे बापा परमेश्वरा तुझे आभार मानतो आणि उपकार स्तुती करतो. हे बापा, आज मंडळी या नात्याने आम्ही एकत्रित झालेले असताना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेजाभोवती आम्ही एकत्रित झालेले आहोत. ही उपासना हे बापा परमेश्वरा भाकर मोडण्याची उपासना आहे. बापा, हा जो क्रम आम्हाला लावून देण्यात आलेला आहे तो प्रेषितीय मंडळीपासून आम्हाला लावून देण्यात आलेला आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं मरण, पुनरुत्थान आणि ख्रिस्ताचं स्वर्गारोहण यांचं स्मरण करीत असताना हे बापा परमेश्वरा खरोखर आम्ही स्मरण करीत आहोत की आम्ही पापाच्या, सैतानाच्या, मरणाच्या गुलामीत होतो. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं निर्दोष आणि निष्कळंक रक्त सांडून आम्हाला त्या गुलामीतून मुक्त केलेला आहे. आणि म्हणून आम्ही हे बापा परमेश्वरा आज प्रभू येशू ख्रिस्ताने जो नियम आम्हाला लावून दिलेला आहे त्याप्रमाणे बापा त्याच्या मोडलेल्या शरीराचं स्मरण करण्यासाठी, त्याच्या सांडलेल्या रक्ताचं स्मरण करण्यासाठी आज बापा परमेश्वरा ही भाकर आणि हा प्याला आम्ही घेत आहोत. हे बापा, तू आमच्यासाठी हे प्रभोजन आशीर्वादाचं कर आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे या देवाच्या मंडळीला तू आशीर्वादित कर. आणि बापा परमेश्वरा मंडळीतील प्रत्येक कुटुंब, प्रत्येक व्यक्ती तू तुझ्या स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वादाने मालामाल कर. बापा, प्रत्येक व्यक्तीचं परिवर्तन होऊ दे, प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताला समर्पित होऊ दे. आणि बापा परमेश्वरा मंडळीसाठी तुझे अद्भुत आणि चमत्कार करीत आहेस. हे बापा परमेश्वरा त्याची साक्ष मंडळीने यथा अवकाश, यथाशक्ती बापा परमेश्वरा द्यावी अशी कृपा, दया, अनुग्रह तू दे. हे बापा परमेश्वरा, आज पुन्हा एकदा या भक्तीमध्ये जे सर्व प्रत्येक व्यक्ती सहभागी होणार आहे त्यांना तू आशीर्वादापासून वंचित राहू देऊ नकोस. तर बापा परमेश्वरा स्वर्गीय आध्यात्मिक आशीर्वाद दे.
त्याचप्रमाणे या जगातले अहिक दैहिक आशीर्वाद देखील दे. आणि बापा परमेश्वरा, आशीर्वाद देणारा केवळ तूच देव आहेस, हा विश्वास प्रत्येकाचा येऊ दे. आज बापा परमेश्वरा, जे ज्या कोणत्याही अपेक्षेने, इच्छेने, गरजेने तुझ्यासमोर हजर झालेले आहेत, मने व अंतःकरणे पारखणारा तू देव आहेस. त्यांच्या गरजेने रूप तू त्यांना देणारा देव आहेस. आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत. हे बापा परमेश्वरा, या समय विशेष प्रकारे मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांची पास्टेट कमिटी, पास्टेट कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर. विशेष प्रकारे आम्ही मागत आहोत बापा परमेश्वरा, मेथोडिस्ट चर्च इन इंडिया यावर तुझा आशीर्वाद दे. सर्व बिशप वर्ग तू आशीर्वादित कर बापा. मुंबई रिजनल कॉन्फरन्स तू आशीर्वादित कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आमचे सन्माननीय बिशप साहेब, बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवण, त्यांची प्रियपत्नी लेखरे यांना तू आशीर्वादित कर बापा. आमच्या पुणा डिस्ट्रिक्टचे डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडेंट बापा रेव्हरंड डॉक्टर यश रत्नमणी आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये आता जे चार्ज पाहत आहेत ते रेव्हरंड जोसेफ डालवाले यांच्यावर तू आशीर्वाद दे. त्यांच्या कुटुंबावर तू भरपूर आणि विपुल आशीर्वाद दे. मुंबई रिजनल कॉन्फरन्स अंतर्गत हे बापा परमेश्वरा, ज्या सर्व मंडळं येत आहेत, सुवार्थिक मिशनरी आहेत बापा परमेश्वरा, जो पाळक वर्ग आहे, डीएस वर्ग आहे, त्या सर्वांना बापा स्वर्गीय आकाश कपाटे उघडून तू आशीर्वादित कर बापा. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा, आज भारत देश आम्ही तुझ्या डोळ्यापुढे घेऊन येत आहोत. बापा परमेश्वरा, भारत देशावर तुझी मेहर नजर आहे, म्हणून तर या देशामध्ये मंडळी आहे. मंडळीला शांततेचं, गांभीर्याचं जीवन जगून तुझी उपासना करता येत आहे. संपूर्ण भारत देशासाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत बापा. प्रभू, भारत देशामध्ये तू आपली शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित कर बापा. ज्या प्रत्येकांच्या हातामध्ये सत्ता अधिकार आहे, त्या प्रत्येकांना लागणारा सद्विवेक तू दे. आमचं महाराष्ट्र राज्यसुद्धा आम्ही तुझ्या डोळ्यापुढे घेऊन येत आहोत. आणि बापा परमेश्वरा, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा तू अद्भुते आणि चमत्कार करणारा देव आहेस. हे बापा, या समय विशेष प्रकारे आम्ही प्रार्थना करीत आहोत की बापा, बऱ्यापैकी तू ह्या कोविड-19ला बापा परमेश्वरा नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहेस. आमचं जनजीवन आता बापा परमेश्वरा पूर्ववत होऊ लागलेलं आहे. ही तुझी कृपा द्या, अनुग्रह आहे. आम्ही प्रार्थना करीत आहोत की बापा परमेश्वरा, हा सर्व ही महामारी तू घालवून टाक बापा आणि आम्हाला मुक्त कर. तारण देणारा तू देव आहेस. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या अधीन स्वाधीन आहे बापा. ही भक्ती आम्हापर्यंत येऊन पोहोचावी यासाठी बापा परमेश्वराची मीडिया टीम काम करत आहे, कार्य करत आहे. त्यांना तू आशीर्वादित कर बापा. प्रभू, मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. मी आणि माझं कुटुंब पुन्हा एकदा नव्याने आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. आम्हाला तुझी कृपाच पुरेशी आहे. नेमून दिलेल्या धावेवरून धावत असताना, नेमून दिलेली सेवा पार पाडत असताना हे बापा, आम्हाला कृपेवर कृपा, दयेवर दया तू दे आणि सहाय्य कर. मान, महिमा, गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू श्री ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. यावेळेला मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण पुन्हा एकदा उभे राहूयात आणि आम्ही शुभवर्तमान वाचन यावेळेला करीत आहोत. आणि शुभवर्तमान वाचन झाल्यानंतर मग आम्ही देवाच्या उपकार स्तुतीसाठी एक गीत गाणार आहोत. आणि
त्यानंतर मंडळीला विनंती आहे की आपण कृपा करून खाली बसून घ्यावे. लूककृष्णवर्तमान अध्याय 1 आणि वचने 26 ते 38 या वेळेला आपण वाचत आहोत. कुमारी मरियेला देवदूताचा संदेश. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारिकेकडे गब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्री, हे कल्याण असो, प्रभू तुझ्याबरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल. आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा, हिलाही म्हातारपणे पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांज म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्या पासून निघून गेला. देव बापा वाचलं शुभवर्तमानामासाठी आशीर्वादित करो. देव बापाच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियानो, या वेळेला आम्ही उभे राहत असतानाच देवाच्या उपकारसाठी एक गीत गात आहोत आणि गीत झाल्यानंतर मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध प्राण, ते होते शुद्ध
तेथूनि स्तुति करुणी उद्धार गाईला, उद्धार गाईला, उद्धार गाईला. तेथूनि स्तुति करुणी उद्धार गाईला. ह्या जगात राहता करीन स्तवने, व प्राण अंती सोडिता अनंत गायने, अनंत गायने, अनंत गायने. व प्राण अंती सोडिता अनंत गायने. देव बापाला धन्यवाद असो. प्रियांनो, आपण आपल्या आजच्या मुख्य संदेशाकडे जात आहोत. आम्ही प्रार्थना करूयात. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, या समय आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. ऐकणारे कान, ग्रहण करणारी शक्ती दे. आमचं जीवन बदलून टाक. ख्रिस्तासाठी समर्पित कर बापा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचंच गौरव व्हावं, यासाठीच बोलणे किंवा करणे आम्ही करावं असं होऊ दे. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. प्रियांनो, आपल्या आजच्या मननाचा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व. हा विषय आम्ही पाहत असताना मागील रविवारी देवाला देणे हा विषय आम्ही मध्ये घेतला, कारण आमचा 26 तारखेचा हो मिशन संडे साजरा करण्यासाठी आम्ही पार्श्वभूमी एक तयार केली होती. असो, प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्व, एफिसकरास पत्र 1 अध्याय आणि त्याच्या 21 ते 23 या वचनावर आधारित हा विषय आम्ही एप्रिल महिन्यापासून पाहत आहोत. आणि आज आम्ही मुद्दा क्रमांक 5 वर येऊन पोहोचलेले आहोत. अजून 2 मुद्दे आहेत, 6 आणि 7. म्हणजे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं सर्वश्रेष्ठत्व आम्हाला समजून घ्यायचं आहे. आमच्या जीवनाचा आशय, विषय, मुख्य गाभा, ख्रिस्ती जीवनाची मध्यवर्ती जी आशा आहे ती केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही समजून घेणं, प्रियानो, तशी ही आमची आध्यात्मिक जबाबदारी आहे. जेव्हा जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समजून घेत असतो, तेव्हा जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान करून घेत असतो, तेव्हा लक्षात घ्या, ती ख्रिस्ताची उपासना होते, ती भक्ती आहे. आणि चित्त समाधानासह भक्ती हा मोठाच लाभ आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचणे हाच एक आमचा ध्यास आहे, हाच एक आमचा प्रयास आहे आणि हाच एक आमचा प्रवास आहे. प्रियांनो, आजचा जो 5वा मुद्दा आहे तो आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व नावाहून उंच असे नाव देण्यात आले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव हे सर्व नावापेक्षा उंच नाव आहे. संदेश क्रमांक 2, याचा पहिला भाग आम्ही मागील रविवारी पाहिलेला आहे. मागील म्हणजे मागच्या नाही, 2 रविवार सोडून. आणि प्रियांनो,
आमचं प्रतीक वचन आजचं आहे आणि उत्पत्ती याचा अध्याय 3 आणि वचन 15. उत्पत्ती अध्याय 3 आणि वचन 15. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडेल व तू तिची टाच फोडशील. हे आमचं आजचं प्रतीक वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व नावाहून जे उंच नाव देण्यात आलेलं आहे, ते नाव समजून घेत असताना आज आम्ही प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचं हे एक नाव जे त्याला अगदी प्रारंभीच देण्यात आलेलं आहे, उत्पत्तीमध्येच देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच तो परात्पर जिवंत देवाचा पुत्र असा जाहीर झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त याला नाव देण्यात आलेलं आहे स्त्रीची संतती. तुम्ही म्हणाल सर्वजण स्त्रीची संतती असतात. नव्हे, प्रभू येशू ख्रिस्त हा स्त्रीची संतती आहे. फक्त स्त्रीची संतती आहे, पुरुष आणि स्त्री यांची संतती नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एक असाधारण जन्म झालेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म सर्व बायोलॉजिकल नियम बाद करीत आहे. कुमारी मरिया ईजपासून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. आमच्या विश्वासांगीकारामध्ये आम्ही हेच जाहीर करत असतो, कुमारी मरिया ईजपासून जन्मला. आणि प्रियानो, हा सिद्धांत प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये किंवा ख्रिस्ती जीवनाचा हा पहिला सिद्धांत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म फक्त एका स्त्रीपासून झालेला आहे, पुरुष आणि स्त्रीपासून झालेला नाही. यावर जर आम्ही विश्वास ठेवू तरच आम्हाला ख्रिस्ताचे देवत्व कळेल, तरच आम्हाला ख्रिस्तावरचा विश्वास प्राप्त होईल, तरच आम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ती. लूक सुवर्तमानामध्ये देवदूताने मरियेला संदेश देताना सांगितलेला आहे, आम्ही वाचलं ते लूक 1 अध्याय 26 ते 38, की परात्पराची छाया तुझ्यावर होईल आणि त्याच्या योगे ज्याचा जन्म होईल त्याला परात्पर देवाचा पुत्र असे म्हणतील. देवाचा पुत्र. वास्तविक पाहता योसेफ आणि मरिया यांचं वाग्दान झालेलं आहे. विवाहाला अजून अवकाश आहे आणि प्रियांनो, त्यांचा विवाह होण्याच्या आधीच मरिया जी कुमारिका आहे ती गर्भवती झालेली योसेफाने पाहिलेली आहे. मरियेने सुद्धा जेव्हा देवदूताने तिला संदेश दिला की तुला पुत्र होईल, तेव्हा मरिया थोडी गोंधळात पडली. ती म्हणाली, हे कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही, मी कुमारिका आहे. तसं पाहायला गेलं तर सर्व इस्रायल राष्ट्र आणि पर्यायाने आता यहुदी राष्ट्रसुद्धा त्यांच्या मसीहाची वाट पाहत होते आणि सर्वांना तसं बऱ्यापैकी माहिती होतं की एका कुठल्या तरी स्त्रीच्या उदरामध्ये त्या मसीहाचा जन्म होणार आहे. आणि म्हणून प्रत्येक मुलगी जी कुमारिका आहे तिची हीच अपेक्षा असायची की ती मी असावी, मसीहाला जन्म देणारी. परंतु निवड झाली मरियेची. आणि प्रियांनो, स्त्रीच्या द्वारे ख्रिस्ताचा जन्म झाला. कुमारी मरियेच्या द्वारे ख्रिस्ताचा जन्म झाला.
आणि म्हणूनच की काय पवित्र आत्म्याने एक अद्भुत कार्य केलेलं आहे. सर्व जगभर ख्रिस्ताचा जन्म साजरा होत आहे. अरे जल्लोष, सर्व प्रकारची रोषणाई, डेकोरेशन आणि सर्वच उत्सव. आता त्यामधील जो भाग दैहिकतेचा आहे, अहिकतेचा आहे, पापाचा आहे, तो सोडून द्या. त्याकरिताच तर नाताळाच्या दिवशी, ख्रिसमसच्या दिवशी सर्व पाळक वर्ग आणि देवाचे सेवक संदेश देत असतात. परंतु त्याच्या जन्माची घोषणा सर्व जगभर होत आहे, होणार आहे. ज्यावेळेला वास्तवात तो जन्म घेता झाला बेथलेहेमामध्ये, तेव्हा कोणालाच कळालं नाही. पण देवाचं सामर्थ्य शुभवर्तमानात लिहून ठेवलं. कुमारिकेच्या द्वारे त्याचा जन्म झाला. अनेक लोक इथं अडखळले. जे अडखळले ते कधीच ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकले नाही. हे कसं शक्य आहे? प्रियानो, परमेश्वर देवाने नियम तयार केलेले आहेत. ते माणसासाठी, निसर्गासाठी. पण जो नियम करता आहे तो नियमाच्या अधीन नाही. लक्षात घ्या. जो परमेश्वर देव नियम करता आहे तो त्या नियमांच्या अधीन नाही, नसणार. तुम्ही त्याला नियमांच्या अधीन करून त्याचं देवत्व नाकारण्याचा प्रयत्न करू नका. शैतान हेच करतो. जे नियम मला लागू आहेत तेच नियम देवाला लागू करणे हा माझा, प्रियनो, मूर्खपणा होईल म्हणा किंवा अज्ञान म्हणा होईल म्हणा. देव आहे. देव सर्वांचा निर्माण करता देव आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व नावापेक्षा उंच नाव देण्यात आलेलं आहे. सर्व नावापेक्षा. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव घेताना प्रियानो, सर्व नावाहून जे उंच नाव आहे ते नाव मी घेत आहे. त्याला चीप करू नका प्रियानो. त्याला इतकं स्वस्थ बनवू नका. नाव घ्या, परंतु पूर्ण जाणीवेने नाव घ्या. फार मोठं प्रतिफळ आहे. आणि त्याची इच्छा हीच आहे की माझ्या नावाला उंच केलं जावं, त्याला गौरव दिला जावं. ख्रिसमस नाता अनेक लोक ऑब्जेक्शन घेतात. कोणी तारखेंवर ऑब्जेक्शन घेतं, कोणी त्याच्या सेलिब्रेशनवर ऑब्जेक्शन घेतं, कोणी काय. ऑब्जेक्शनमध्ये अडकू नका प्रियानो. परंतु त्याचा जन्म झाला हे निश्चित, आणि तोही कुमारिकेच्या द्वारे झाला. आणि आम्ही आज अभिमानाने सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म एका कुमारिकेच्या द्वारे झालेला आहे. हा आमचा विश्वास अंगीकार आहे. आम्ही ती गव्हाणी सजवतो. हा आमचा विश्वास अंगीकार आहे. आम्ही ख्रिस्ताची साक्ष देतो. हा आमचा विश्वास अंगीकार आहे. स्त्रीपासून जन्मलेला, स्त्री आणि पुरुष यांच्यापासून नव्हे, हे युनिक नाव आहे. हे अद्भुत नाव आहे. प्रियानो, जरी स्त्रीने सर्वात प्रथम सैतानाला भुलण्याचं पाप केलं, तरी सुद्धा
परमेश्वर देवाने त्याच स्त्रीला सर्वांपेक्षा धन्य बनवलेला आहे. स्त्री जातीला एक सन्मान दिलेला आहे. किती चांगली गोष्ट होईल ना. प्रत्येक स्त्रीकडे पाहताना प्रत्येक व्यक्तीने म्हणावं की अशाच एका स्त्रीच्या उदरी माझा प्रभू येशू ख्रिस्त जन्मास आला. हे सत्य जर आम्हाला समजलं ना प्रियांनो, तर आम्हाला मोठमोठे बॅनर लावावे लागणार नाहीत, मोठमोठे ॲडव्हर्टाईज करावं लागणार नाहीत स्त्रीला सन्मान द्या म्हणण्याचे. हे सत्य जर आम्हाला कळालं प्रियांनो, लक्षात घ्या, ज्या स्त्रीला देवाने सन्मान दिलेला आहे त्या स्त्रीला जर कुणी अपमानित करण्याचा प्रयत्न करेल तर त्याचं जीवन देव अपमानित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून होईल तितकं आपल्या आसपास जवळपास येणाऱ्या सर्व स्त्रियांचा सन्मान करा. आपल्या जवळपास येणाऱ्या नसणाऱ्या स्त्रियांचा सुद्धा सन्मान करा. देव सन्मान करेल तुमचा. कारण त्याचा एकुलता एक पुत्र त्याने स्त्रीच्याच उदरामध्ये जन्मास पाठवलेला आहे, स्त्रीपासून जन्मलेला. आम्हाला अभिमानाने ही साक्ष देता येईल का की ज्या देवावर मी विश्वास ठेवलेला आहे तो माझा प्रभू येशू ख्रिस्त एका कुमारिकेपासून जन्म पावलेला आहे. त्याचा जन्म स्त्रीपासून झालेला आहे, पुरुष आणि स्त्री यापासून नव्हे. हे अद्भुत सत्य आहे प्रियांनो. त्याने देह धारण केलेला आहे. प्रगटीकरण याचा 5वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नको, पहा यहूदा वंशाचा सिंह दाविदाचा अंकुर याने जय मिळविला, म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे. यहूदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर. यहूदा वंशाचा सिंह प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म प्रियांनो यशाने भाकीत करून ठेवलेलं होतं. अनेक संदेश त्यांनी सांगून ठेवलेलं होतं की तो यहूदा वंशातच जन्माला येणार. तो इस्रायलाच्या वंशातच जन्माला येणार. तो दाविदाच्या घराण्यातच जन्माला येणार. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी या भविष्यवाण्या आधीच सांगण्यात आलेल्या होत्या. ख्रिस्ताचं देहधारण प्रियांनो, आम्ही पाहिलं ख्रिस्ताला सर्व नावापेक्षा जे उंच नाव देण्यात आलेलं आहे स्त्रीची संतती, पुरुष आणि स्त्री यांची नव्हे. आता लक्षात घ्या प्रियांनो, ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात ते देखील नवी संतती बनतात, नवी संतती. परंतु त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून होत नाही. त्यांचा जन्म देवापासून होतो. त्या एका स्त्रीच्या संततीने प्रियांनो आम्हाला एक फॉर्म्युला दिला की आता देवापासून कसं जन्मायचं. ना स्त्रीपासून ना पुरुषापासून नवा जन्म कसा होतो. रक्त, मनुष्याची इच्छा, देहाची इच्छा यापासून नव्हे तर देवापासून. आणि हाच प्रश्न त्या परुषी असलेल्या त्या निकोदेमसाला पडला की म्हातारा झालेला मनुष्य पुन्हा कसा जन्म घेऊ शकेल. प्रियांनो, आपल्या मनात प्रश्न उठणं ही काही चूक गोष्ट नाही बरं का. आपल्या मनात आध्यात्मिक बाबतीत प्रश्न उठणे ही काही चूक गोष्ट नाही. परंतु ते आध्यात्मिक प्रश्न हे स्वतःची
फुशारकी किंवा स्वतःचं ज्ञान पाजळण्यासाठी असू नये, तर स्वतःचं अज्ञान उघडं करण्यासाठी असावं. म्हणजे देव ते ज्ञान आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. त्याने विचारलं की नव्याने जन्म कसा होऊ शकेल, आणि प्रभू श्री ख्रिस्ताने त्याचा प्रश्न सोडवला. तुमच्या मनात आध्यात्मिक बाबतीत काही प्रश्न उठतील, त्यावेळेला आम्ही कोणाला विचारायला जातो? मनुष्याला. आजकाल तर यूट्यूबवर, आपल्या ख्रिश्चन चॅनल्सवर प्रश्नांची सरबत्तीच होते, आणि मग ते पास्टर्स आपापल्या ज्ञानाप्रमाणे त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा मनात प्रश्न उठतो ना, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे, तुझ्या मनात प्रश्न उठतो, तो प्रश्न तू मला विचारावा, ही माझी इच्छा आहे. मी त्याचं निरसन करेल, मी त्याचं समाधान करेल. माझ्याजवळ एवढं ज्ञान आहे. हा विश्वास आमचा आहे का? आम्हाला पाहिजे सगळं इन्स्टंट. आत्ता प्रश्न उठला, आत्ताच उत्तर पाहिजे, तरच मी देवावर विश्वास ठेवणार, नाही तर मी विश्वास ठेवणार नाही. असल्या लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देव देत नाही. निकदमाने विचारला. तो परुषी होता हो, 14 वर्ष नियमशास्त्राचं कडकडीत शिक्षण घेतलेला, त्याच्यानंतर तो नियमशास्त्र पाळणारा बुजुर्ग माणूस होता. सो त्याला लाज नाही वाटली. असं कसं काय विचारावं एका 30 वर्षाच्या मुलाला, आणि मी माझ्यासारख्या माणसाने विचारावं? सर्व नावापेक्षा उंच नाव त्याचं आहे. एका पुरुषापेक्षा सुद्धा उंच नाव, शास्त्रापेक्षा सुद्धा उंच नाव, एका रेव्हरंडपेक्षा सुद्धा उंच नाव, एका कोणत्याही धर्म पुढाऱ्यापेक्षा ही उंच नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. ते उंच नाव ह्यासाठीच आहे की तो सर्व गोष्टींचं उत्तर आहे. प्रियानो, काय झालं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिलं की मनुष्य नव्याने कसा जन्म पाहू शकतो. पाण्यापासून, आत्म्यापासून जन्मल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात कोणाचाही प्रवेश होत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे, आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. स्त्रीच्या संततीने प्रभू येशू ख्रिस्ताने प्रियानो त्याला का सर्व नावापेक्षा उंच नाव दिलं? त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, त्याचा आम्ही ऐकतो, त्याच्याकडे आम्ही येतो, त्याला आम्ही प्रश्न विचारतो, तो आमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, आणि काय होतं? आमचा नवा जन्म होतो. जुने ते होऊन गेले, पहा आता ख्रिस्तामध्ये सर्व काही नवे झाले आहे. आणि हा नवा जन्म लोकांना दिसतो सुद्धा हो. हा मनुष्य फार बदललाय असं ते म्हणतात, परंतु आध्यात्मिक ख्रिस्ताच्या भाषेमध्ये त्याला नवा जन्म म्हणतात. हा सारखा ख्रिस्तच करतो, हा सारखा चर्च करतो, हा सारखा देवाचं वचनच पुढे आणतो. याने आता गत जीवन, जुनं जीवन सोडून दिलेलं आहे. नाही, हा बदललाय. काही लोक टिंगल टावाळी करतात, पाहू किती दिवस टिकतंय ते. प्रियानो, देव जे बदलतो त्याला कोणालाही बदलता येत नाही. देवाने बदललं ते बदललं. देवाने बदलली ही अंधाराने भरलेली सृष्टी, पाण्याने भरलेली सृष्टी, आकारविरहित आणि शून्य असलेली ही सृष्टी देवाने शब्दाने बदलली. आजपर्यंत त्या बदललेल्या सृष्टीला कोणालाही बदलता येत नाही, कोणालाही बदल घडवून आणता येत नाही. देवाने बदललं ते बदललं. तो देव आहे. जेव्हा एका व्यक्तीमध्ये ख्रिस्ताद्वारे बदल होतो ना प्रियानो, त्याची उदाहरणं नारायण वामन टिळक, साधू सुंदर सिंग, पंडितराव किती सांगावेत, वेळ पुरणार नाही. स्त्रीची संतती, सर्वश्रेष्ठ नाव ख्रिस्ताचं. कोणाचा तरी असा जगात जन्म झालाय का हो? फक्त
स्त्रीपासून पुरुषापासून नाही. आता पुष्कळ प्रकार पण निघाले जन्माचे, टेस्ट ट्यूब वगैरे वगैरे सगळे काही, परंतु तरीसुद्धा तेथे सुद्धा आहेच. लक्षात घ्या, स्त्रीची संतती. ख्रिस्ताने सर्वात अधिक सन्मान स्त्रीला दिला. आणि तुम्हाला माहिती आहे, पुढे जाऊन ख्रिस्ताने मंडळीला सुद्धा त्याची वधूच म्हटले, त्याची स्त्री म्हटलंय. एका स्त्रीचीच उपमा दिले. काय अद्भुत आहे ना प्रियानो हे. आणि तरीसुद्धा आम्ही यहूद्यांसारखं, इस्रायल लोकांसारखंच करतो की तिला खाली आणि आम्ही वर. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही आहोत. ख्रिस्ताचा देहधारण, प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता. आणि 14व्या वचनात योहान 1:1 वचनामध्ये हे म्हटलं, आणि 14व्या वचनात म्हटलं शब्द देही झाला, त्याने देह धारण केला. परंतु तो देह त्याने यहुदा वंशात धारण केला, दाविदाच्या घराण्यात जन्म धारण केला. आणि म्हणून त्याला यहुदाचा वंश म्हटलेला आहे, यहुदाचा सिंह म्हटलेला आहे. आणि त्याला दाविदाचा अंकुर म्हटलेला आहे. आणि नव्या करारात ठाई 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 ते सिद्ध झालेलं आहे. प्रियानो, यहुदा वंश देवाने निवडलेला वंश, जो वंश परमेश्वर देवाला शेवटपर्यंत बिलगुन राहिला. 12 वंश होते. वंश होते. परंतु सर्वच्या सर्व वंश देवापासून बहकले. एक वंश फक्त यहुदा वंश देवाला बिलगुन, आणि म्हणून देवाने इस्रायल राष्ट्राचं नावच आता यहुदा वंश दिलेलं आहे. असो, यहुदा वंशाचा सिंह म्हणजे त्या यहुदा वंशाचा तो राजा, सिंह, किंग. आणि दाविदाचा अंकुर म्हणजे दाविदाच्या घराण्यात येणार. आता लक्षात घ्या प्रियानो, दावीद घराणं हे राजघराणं आहे. राजघराणं. देवाच्या मनासारखा असलेला पहिला राजा दावीद. याच दाविदाच्या मनात देवाने त्याचं मंदिर बांधण्याची विचार घातला. त्याच्या मुलाने सलमोनाने ते मंदिर बांधलं. दावीद असा राजा होता प्रियानो की त्याला पराभव माहित नव्हता. दाविदाच्या घराण्यात दाविदाचा अंकुर होऊन त्याने जन्म घेतलेला आहे. तुम्हाला समजतंय का काही? त्या स्त्रीच्या संततीने आम्हाला नवा जन्म दिला. आणि नव्या जन्मात आल्यानंतर आम्ही होतो कोण? आम्ही राजघराण्यातले होतो. कारण दावीद फक्त राजा होता, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, आणि त्याची संतती आम्ही. 1000 वर्षाच्या राज्यामध्ये जे जातील ना प्रियानो, ते त्याच्याबरोबर राज्य करणार आहेत. राज्य करणार आहेत. ख्रिस्ती लोक राजघराण्यातले लोक आहेत. राजघराण्यातील लोकांना शोभेल असं बोलावं, शोभेल असं वागावं, शोभेल असं सर्व वर्तन करावं, खावावं, प्यावं, सगळं सगळं सगळं. ख्रिस्ती लोक हे देवाच्या राजघराण्यातले लोक आहेत. एवढा मोठा सन्मान देवाने आम्हाला दिलेला आहे.
आणि म्हणून सर्व नावापेक्षा उंच नाव. प्रियानो, राजपुत्र आणि राजकन्या, जर तुम्ही खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचं देहधारण, जर खऱ्या अर्थाने तुम्ही ख्रिस्ताच्या नावाला सर्व नावापेक्षा उंच नाव असं जर तुम्ही संबोधलं, तर लक्षात ठेवा, देवसुद्धा तुमची काळजी घेईल आणि तुम्हाला राजघराण्यासारखं जीवन देणार. तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी हा विषय आम्ही संपवत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्वश्रेष्ठत्वे. मुद्दा 5, प्रभू येशू ख्रिस्ताला सर्व नावापेक्षा जे उंच नाव देण्यात आलेलं आहे, स्त्रीची संतती. स्त्रीची संतती. आम्ही देवबापाला धन्यवाद देऊयात. ती आध्यात्मिक संतती आम्ही ख्रिस्ताची आहोत. आम्ही प्रभूला उंचवावू. प्रभूवर विश्वास ठेवल्याने आता आम्ही त्या राजघराण्यातले बनलेले आहोत. हाही विश्वास प्रभू आम्हाला देत आहे. आणि लक्षात घ्या, बोलाची कडी, बोलाचा भात. आमचा प्रभू येशू ख्रिस्त कधीच खोटे आश्वासनं देत नाही. तर जर तो आम्हाला राजपुत्र, राजकन्या म्हणतो, तर तसं बनवल्याशिवाय राहत नाही. गरज आहे आम्ही फक्त त्याचं नाव उंच करण्याची. गरज आहे त्याचं नाव उंच करण्याचं. आणि मग पहा, माझ्या जीवनातून मला कसं त्याचं नाव उंच करता येईल, कसं नाव उंच ह्याचा विचार करा. आणि पहा देव काय करतो तुमच्या जीवनामध्ये. देवबापाला धन्यवाद असो. आमेन. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, जो ख्रिस्त तू आम्हाला दिलास, तो स्त्रीची संतती, पुरुष आणि स्त्री यांची नव्हे, अद्भुत असा जन्म जगामध्ये एकच झाला. आणि म्हणून त्याचं नाव सर्व नावापेक्षा उंच नाव आहे. आम्ही कबूल करतो, मान्य करतो. त्या नावाच्या पुढे आम्ही झुकतो, त्याला नमन करतो. आणि आमच्या जीवनाद्वारे ते नाव उंच कसं होईल, ही कृपा, दया, अनुग्रह तुझ्याजवळ मागत आहोत. सहाय्य कर. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला ही वेळ दानार्पणाची आहे. आपण दानार्पणावरची प्रारंभीची प्रार्थना करणार आहोत. आणि गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करायचं. गीत होत असताना, दानार्पण देत असताना आपण प्रभूचा सन्मान करायचा आहे आणि उभा राहायचं आहे. देवबापाला धन्यवाद असो. आपण प्रारंभीची प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादिदेवा, तू आमचा जिवंत देव आहेस बापा परमेश्वरा. आणि आम्ही जिवंत देवाची लेकरे आहोत. या समयी हे बापा परमेश्वरा, पुन्हा एकदा आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत. यासाठी की बापा परमेश्वरा, देवाला देताना आम्हाला स्फूर्ती मिळावी. प्रभू, आता आम्ही बापा परमेश्वरा देवाचं ते देवाला भरण्यासाठी पुढे येणार आहोत. तेव्हा आमचं सहाय्य आणि मार्गदर्शन कर. जी प्रत्येक व्यक्ती आज देवाला देणार आहे, तिने संतोषाने ते द्यावं. बापा, अशी कृपा द्या, अनुग्रह दे. आजचं दान बापा परमेश्वरा आम्ही केवळ आणि केवळ प्रभू तुझ्या गौरवाप्रित्यर्थ द्यावा असं होऊ दे. सहाय्य कर बापा. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणून की आमच्या स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला गीत होत असताना आपण आपलं दान प्रभूला अर्पण करूयात. मंडळीने कृपा करून उभेच राहावे. देवाच्या प्रिय को
श्वास तू स्वीकारीशी, क्षमा प्रेम करीशी, की बोलणेन मोडीशी देवाच्या प्रिय उपकारा. तुझ्या प्रेमेचं जिंकिले या हृदयासचे जिले, आता मी सर्व सोपिले तुला, हे प्रिय मंडळीला विनंती आहे, कृपा करून आपण खाली बसून घ्यावे. काही सूचना आपण यावेळेला ऐकत आहोत. प्रियानो, प्रत्येक शुक्रवार आणि शनिवार जे सफारी सेमिनार आपण आयोजित केलेला आहे, त्यामध्ये जो भरभरून प्रतिसाद आपणा सर्वांचा आणि बाहेरच्यांचा सुद्धा होत आहे, त्याबद्दल मी मनापासून आपणा सर्वांचे आभार मानतो. आणि प्रियानो, आम्ही प्रभूला धन्यवाद देत आहोत. प्रियानो, 1 ऑक्टोबरला आमचं सफारी सेमिनार आता पूर्णत्वास आलेला आहे आणि या संपूर्ण जवळजवळ प्रियानो 9 दिवसांच्या प्रवासामध्ये, 9 दिवसांच्या सफारीमध्ये देवाने आम्हाला आशीर्वादित केलेला आहे. ही आमची साक्ष आहे. देव बापाला धन्यवाद असो. यावेळेला एक विवाह घोषणा होत आहे आणि मी विनंती करतो की अलिशिबा आणि रोनित हे ज्या ठिकाणी आहेत तेथे त्यांनी उभे राहावे, त्यांच्या कुटुंबियाने सुद्धा उभे राहावे. मी विवाह घोषणा, त्यांच्या विवाहाची घोषणा करीत आहे. ही विवाह घोषणा पहिली विवाह घोषणा आहे. मुलाचे संपूर्ण नाव रोनित प्रदीप बत्तिसे, मुलीचे संपूर्ण नाव अलिशिबा बाळासाहेब त्रिभुवन. यांचा शुभविवाह 20 ऑक्टोबर 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. ज्या कोणाची या विवाहास रीतसर हरकत असेल त्याने किंवा तिने ती हरकत लेखी स्वरूपामध्ये मंडळीचे पाळक साहेब म्हणजे मी माझ्याकडे लेखी स्वरूपात त्यांनी आणून द्यावी, अन्यथा तिने किंवा तिने गप्प राहावे. जे देवाने जोडलं आहे ते मनुष्याने तोडू नये. विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. या विवाहास देवाने आशीर्वादित करावं म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, ही तुझी इच्छा अगदी प्रारंभीच तू मानवाला प्रगट केलीस आणि त्याप्रमाणे रोनित एकटा असावा हे बरे नाही हे तू पाहिलंस आणि त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक अलिशिबा तू बापा परमेश्वरा त्यांना देत आहेस. बापा यांचा शुभविवाह 20 ऑक्टोबर 2021 या दिवशी होण्याचं निश्चित योजलेलं आहे. प्रभू, हा विवाह तू आशीर्वादित कर. सर्व गोष्टींचा पुरवठा हो आणि बत्तिसे आणि त्रिभुवन कुटुंब या विवाहाद्वारे बापा परमेश्वरा प्रीतीच्या बंधनाने बांधली जाणार आहेत. तर बापा त्यांच्यामधील ऐक्य वाढू दे. रोनित अलिशिबा यांची आध्यात्मिक, मानसिक, आर्थिक सर्व तयारी तू करून घे. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडकणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतो की आमचे स्वर्गीय बापा. आमेन. गॉड ब्लेस यू.
यावेळेला मंडळीला विनंती आहे, पुन्हा एकदा आपण सर्वजण उभे राहूयात आणि दानावर आशीर्वाद मागूयात आणि त्यानंतर आपण प्रभोजन विधीकडे जाणार आहोत. आपण दानावर आशीर्वाद मागूयात. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो. तुझे आमच्या विषयीचे सर्व संकल्प चांगले आहेत. तू चांगलं करणारा देव आहेस. तू आमचं हित करणारा देव आहेस. तू आम्हाला अधिकाधिक देणारा देव आहेस. बापा परमेश्वरा, यावर आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही देव राज्याच्या वाढीसाठी जे दान आज तुझ्या दानकोशामध्ये समर्पित केलेलं आहे त्याचा स्वीकार करून घे. हे बापा, हे दान शुद्ध कर, पवित्र कर तुझ्या पवित्र कार्यासाठी. याचा उपयोग उदे ज्यांनी दिलेला आहे त्यांना तू पाहिलेला आहेस. बापा परमेश्वरा, त्यांना भरभरून तू बरकतीचे आशीर्वाद दे. पुन्हा एकदा आता आम्ही मागत आहोत की यानंतर आम्ही प्रभोजन विधीमध्ये जात आहोत. आमचं सहाय्य कर आणि योग्य रीतीने आम्ही ते प्रभोजन घ्यावं अशी कृपा आम्हाला दे. मान महिमा गौरव देवाला. धनता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. यावेळेला आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. मंडळीला विनंती आहे आपण सर्वजण असेच उभे राहावे आणि ज्यावेळेला खाली बसायला सांगितलं जाईल त्यावेळेला आम्ही बसू शकतो. आपण प्रभोजन विधीकडे जात आहोत. येशूच्या रक्ते भरले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले ते होती शुद्ध प्राण. आपण प्रभोजन विधीला प्रारंभ करत आहोत. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये आपले एलिमेंट्स तयार ठेवलेले आहेत. कुटुंब प्रमुखाने हे एलिमेंट्स द्यायचे आहेत. प्रभोजन विधी गंभीर आहे. पावित्र्याने युक्त होऊन आम्ही तो पार पाडित आहोत. प्रभोजन विधीला आपण प्रारंभ करीत आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजारा पाजाऱ्यांशी प्रेमाने उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवांच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे प्रतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे, आमेन.
सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदवृत्ती बाळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे. आमेन. आपण सर्वांनी मिळून वाचूयात. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझी पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच द्वारे. आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरवसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरवसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, परंतु तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास्तव दयाघन प्रभो, तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. परमेश्वराला वाहण्याची प्रार्थना. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदा प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या सवे दयाळू पित्या, आम्ही तुला ते नम्रतेने विनवितो की तू आमचे ऐकणे असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. प्रत्येकाने भाकर आपल्या हातामध्ये घ्यावी, भाकरीची प्लेट. ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिले गेले त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडिली आणि आपल्या शिष्या देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात आहे, असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. सर्वांनी प्याला हातामध्ये घ्यावा, भाकरीची प्लेट खाली ठेवून द्यावी. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने प्याला हाती घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे, असे नव्या कराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याच द्वारे. आमेन. येशू कुटुंब प्रमुखाने घरातील सर्वांना भाकर द्यावी. मारले धुण्याचे कोंड जाण, जे पापी त्यात घातले. प्रभू येशू ख्रिस्ताचे जे शरीर तुम्हाकरिता मोडण्यात आलेलं आहे त्याच्या स्मरणार्थ ही भाकर घ्या, खा आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. ते शुद्ध प्राण, ते होती शुद्ध प्राण, जे पापी त्यात घातले. कुटुंब प्रमुखाने प्याला हातामध्ये घ्यावा आणि सर्वांना द्यावा.
प्रभू श्री ख्रिस्ताचे रक्त तुम्हाकरता सांडण्यात आलेलं आहे, त्याच्या स्मरणात हा प्याला घ्या, प्या आणि आपल्या मनामध्ये प्रभूला थोर माना. सर्वांनी प्याला प्राशन करावा. येणेची माझा दोष घोर पुसेल सगळा. आपण सर्व मिळून वाचूयात. हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र पवित्र सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरले आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुझा धन्यवाद करीतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करीतो. हे प्रभो, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभो परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्मा सहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागत आहोत. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा याचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सर्वदा तुम्हासह राहो. आणि आता मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा, देवी बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. मंगल